नाही टिकत हो. माझं आणि कोणाचं पटत नाही म्हणून शरद पवारांनी त्याच्या लाच घालावी, हा अपेक्षा करणंच चुकीचे नाही होत तसं. हे असं कसं असं असतं का राजकारणात? संजय राऊतांसारख्या एवढ्या खासदार पदावर पोहोचलेल्या ठीक आहे, थोडासा त्यांचा मलाही ह्या गोष्टीचं हे आहे की त्यांच्या मनामध्ये शिवसेना फोडणं आणि सरकार पाडण्याच्या वेदना खूप आहेत, हे अमान्य करून चालणार नाही. पण त्या वेदना असताना शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही. शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? आम्हालाही वाईट वाटतं कधी कधी शरद पवार जेव्हा अजित पवारांच्या स्टेजवर असतात. सर्वात जास्त धोका कोणी दिला? अजित पवारांनीच दिला ना शरद पवारांना. मग तुम्ही कसे काय भेटायला गेलात फुलगुच्छ घेऊन? त्यांना विचारलं शरद पवारांनी किंवा आम्ही तुम्हाला? मी तर नाही विचारलं आणि शरद पवार तर विचारत पण नाही. अशा गोष्टी त्यांच्या डोक्यात पण जात नाही. असं नाही चालत राजकारणामध्ये. जे मला वाटतं पहिल्या भाषणामध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले आहेत आणि कृपया त्यांनी त्याच्या भाषणाचा अंमल करावा की राजकारणातला संवाद संपलाय, संवाद वाढवायला हवा विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला, हे त्यांचं वाक्य होतं. पण दुर्दैवाने त्याचा अंमल होताना दिसत नाही आहे. नुसती भाषणं करून चालणार नाहीत. हा जोपर्यंत संवाद होत नाही तोपर्यंत लोकशाहीमधला जिवंतपणा दिसणार नाही. मुरदाड झालेली लोकशाही व्यवस्था दिसते. पोलिसांचा दिस इज नॉट अ पोलीस स्टेट. हे पोलिसांची राज्य व्यवस्था नाही आहे. इथे पोलिसांचा ज्या पद्धतीने वापर केला जातो हे देवेंद्र फडणवीसांनी थांबायला पाहिजे. म्हणजे आमच्या विकासांच्या कामांमध्येही जर मंत्री हस्तक्षेप करणार असतील, आमच्या मतदारसंघांमध्ये लोकांनी आम्हाला लाख लाख मतांनी निवडून दिलेलं आहे. सरकारी नोकऱ्यांवर दबाव आणून आमच्या विकासाची कामं थांबवायची ही पद्धत योग्य नाही. मुख्यमंत्री महोदयांनी हे बघायला पाहिजे. म्हणजे आमच्या 5 वर्षानंतरचं राजकारण संपवण्यासाठी आजपासून जर प्रयत्नांना सुरुवात करायला तर आम्हालाही तसंच वागावं लागेल. परंतु आदित्य ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली आणि आज दिल्लीमध्ये जाऊन अरविंद केजरीवालांची भेट घेतली, पण शरद पवारांची भेट त्यांनी टाळली. मी बांद्राला गेलो म्हणजे मी मातोश्रीवर गेलोच पाहिजे असं आहे का? ते दिल्लीला गेले म्हणजे शरद पवारांच्या घरात गेलेच पाहिजेत असं तुम्हाला काय वाटतं? नाही जात यात काय. पण एक तुम्हाला सांगतो, आज दिल्लीमध्ये जवळजवळ शरद पवार साहेब 40 वर्ष आहेत. दिल्लीमधला कोणीही खासदार असो, कोणीही मंत्रिमंडळात कोणीही मंत्री असो, त्या मंत्र्याला फोन करा आणि हे माझं काम करून घ्या असं सांगण्यासाठी सगळ्या पक्षाचे सगळे खासदार जर कुठे जात असतील तर त्या घराचा पत्ता आहे 6 जनपद. सकाळी 8 वाजल्यानंतर फक्त शरद पवार साहेब एवढंच काम करत असतात. आणि आम्हाला अभिमान आहे की तो आमचा नेता आहे. त्यांच्या एवढी उंची असलेला नेता आज महाराष्ट्रात नाही. परंतु शरद पवारांनी जो पुरस्कार दिला